सत्य अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आणि म्हणून आम्ही सर्वजण महायुतीचे लोक एकत्र एक हा रणसंग्राम सुरू आहे। आणि म्हणून पहिल्यांदा मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की कोणीही निवडणूक भावनात्मक बाजूकडे न नेता ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशाच प्रकारची आहे। प्रत्येक मत जे सुनेत्रा वहिनीने जात आहे ते प्रत्येक मत हे मोदींच्या पर्यंत पोहोचत आहे। या भावनेनेच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। मला आठवते सुरुवातीचा काळ मी देखील असं ठरवलं की या रणसंग्रामात मी वितरू, पण शेवटी जेव्हा माझ्या लक्षात आलं की स्थानिक लेवलला मी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरून जर काम केलं तर कदाचित संपूर्ण राज्यामधील महायुतीला तडा जाईल आणि महाविकास आघाडीचं आयतं फावेल। आणि म्हणून मुख्यमंत्री दादा आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आम्ही सगळे तिघे 2 तास बसलो वर्षावर। आणि मग त्यावेळेस मी म्हटलं की ठीक आहे, व्यापक हितासाठी मी थांबेल, परंतु त्याच्या बरोबरीने मी जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात फिरलो त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या गोष्टी तुम्ही मान्य करून त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे। मोठ्या मनाने ते केलं। मला मुद्दाम सांगावंसं वाटते, बारामतीतील त्या दुष्काळी पट्ट्यातील काही कार्यकर्ते इथे नक्की असतील, आहेत ना। आणि मी पहिल्यांदा ती योजना मांडली की निरेमधून वाहून जाणारं पाणी हे उचलून करेमध्ये टाका, करेमध्ये साठवा, दोन्ही बाजूच्या विहिरी चार्ज होतील आणि एका ठिकाणावरून उचलून हे निश्चितपणे 29 गावांना द्या, कायमचा प्रश्न सुटेल। दादांनी 1 मिनिटामध्ये, होय, अतिशय महत्वाची योजना आहे। आणि दादा तुम्हाला सांगतो, अशाच प्रकारे तापी नदीवरून अशाच एका 21 टीएमसी धरण ब्रिटिशकालीन होतं, तापी नदीवरून 100 दिवसात पाणी उचलून 21 मेगावॉट क्षमतेचे पंप लावून 100 दिवसात 21 टीएमसी पाणी भरलं जातं। म्हणजे वीर धरणाच्या डबल असलेलं पाणी त्या तापीमधून उचलून त्या धरणामध्ये भरलं जातं। इथे देखील